लोक फक्त सक्सेस स्टोरी सांगतात, पण आजपासून मी तुम्हाला माझ्या चुका सांगणार आहे. दर आठवड्यात एक व्हिडिओ ज्यात मी फार्मिंग बिझनेस मध्ये केलेल्या सगळ्या चुका तुमच्यासोबत शेअर करेन. जेव्हा मी शेळी पालन सुरू केलं, सुरुवातीला बकऱ्या एकदम जबरदस्त दिसत होत्या, खात होत्या, सगळं नॉर्मल वाटत होतं. पण काही दिवसानंतर लक्षात आलं ग्रोथ स्लो झाली आहे, वेट वाढत नाहीये आणि बकऱ्या वीक पण झाल्या आहे. आता मी खाद्य पण देत होतो, खुराक पण देत होतो, पण काहीच फरक पडत नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की डिवर्मिंग तर मी केली होती, पण जो प्रॉपर शेड्यूल आहे तो फॉलो नाही केला. शरीरातले किडे जर मारले नाही तर सगळं पोषण टेस्ट घेऊन जातात. त्यामुळे ना वेट वाढतं ना स्ट्रेंथ, आणि म्हणूनच बकरी नुसती खाते पण तिच्या अंगाला काहीच लागत नाही. त्यामुळे डिवॉर्मिंगचा प्रॉपर शेड्यूल फॉलो करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जेव्हा या अकाउंटवर 3000 फॉलोअर पूर्ण होतील तेव्हा मी माझा डिवॉर्मिंगचा शेड्यूल आणि कुठला एलिमेंट कुठल्या बकरीला द्यायचा हे व्यवस्थित डिटेल व्हिडिओ मध्ये सांगेन. त्यासाठी पटकन फॉलो करून घ्या. कॉमेंट करा तुम्ही डिवॉर्मिंग कशी करता, आणि भेटूया लवकरच. बाय बाय. मित्रांनो, आपल्याला एका बांधवांनी क्वेश्चन विचारला होता की शेळीपालन करावं की कुक्कुटपालन. तर आता ह्या दोन गोष्टी ज्याच्या त्याच्या सोयीने डिपेंड करतात. जर तुमच्याकडे कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री फार्म करायचं असेल तर तुमच्याकडे फक्त एक ठराविक थोडी जागा असेल आणि शेती नसेल तर चालतं. कंपनी वगैरे तुम्हाला सर्व फीड्स वगैरे प्रोव्हाइड करते. तुम्हाला कोंबड्यांची किंवा पिल्लांची व्यवस्थित काळजी घ्यायची असते, आणि त्याच्यानंतर ठराविक डेजनंतर 45 किंवा 50 डेजनंतर ती कंपनी तुमचा लॉट घेऊन जाते. तर पर पक्षानुसार तुम्हाला तिथे काय प्रॉफिट वगैरे मिळतं. परंतु एका मित्राचं असं मत आलं की त्याच्याकडे अगोदर पोल्ट्री फार्म वगैरे होता आणि त्याने काही दिवस तो चालवला, परंतु त्याच्यानंतर त्यांना असं जाणवलं की जर ते कोंबड्या कंपनी घेत असेल तरच ते प्रॉफिटमध्ये राहतं, अन्यथा तुम्हाला तिथे लॉसमध्ये जावं लागतं. त्यामुळे तो म्हणाला की जरी तुमच्याकडे तेवढ्या कोंबड्या सांभाळण्याऐवजी तुम्ही एक छोट्या शेळ्यापासून सुरुवात केली तर ते नेहमी फायदेशीर ठरतं. आता दुसरी बाजू बघा, जे शेळीपालन करत आहेत तर त्यांचंही प्रॉफिट राहतं, पण त्यांच्या दुसऱ्या अशा गोष्टी आहेत की शेळीपालन करताना जसं तुम्हाला प्रॉफिट होतं तशाच बऱ्याच गोष्टींचा तोटाही होतं. जसं की काही वेळा शेळीला एकच पिल्लू होतं, किंवा समजा 2-3 पिल्लं झाली तर त्यातील 1-2 पिल्लं मृत्यू पावतात, किंवा जो 4 किंवा 5 महिन्यामध्ये विकण्यासाठी क्वालिटी माल तयार होतो तो कधी कधी तयार होत नाही. ते पिल्लं असेच मृत्यूकडे वगैरे राहतात, म्हणजे त्याची क्वालिटी तयार होत नाही. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ते मार्केटमध्ये विकायला घेऊन जाता त्यावेळेस तुम्हाला ते लॉसला एक सहन करावं लागतं. तसेच शेळीपालन करताय तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे चारा असणं खूप गरजेचं आहे, शेत असणं खूप गरजेचं आहे. ते नसेल तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी बाहेरून विकत आणाव्या लागतात. जरी तुम्ही विकत आणलं तरी ते परवडू शकतं, परंतु जो काही तुमच्या खिस्सा गरम होणार असतो किंवा प्रॉफिट मिळणार असतो तो बराचसा हिस्सा तुम्ही त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये टाकता, आणि ॲट द एंड मग कधी कधी असं वाटतं की आपण हे न केलेलं बरं. त्यामुळे तुमचं स्वतः शेत असेल, त्या शेतमध्येच वैरण वगैरे केली, चारा वगैरे केला, घरच्या घरी जर तुम्ही प्रॉपरली नियोजन करणार असाल तरच ह्याच्यामध्ये या, आणि तुम्ही कुठलीही गोष्ट करा, बिझनेस करा, याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सर्व गोष्टी समजून घ्या आणि मगच त्याच्यामध्ये उडी घ्या, तरच तुम्हाला एक प्रॉफिट मिळेल आणि सर्व काही गोष्टी कळतील. तर तुमच्या इथं पेजवरती तुमचे डाऊट्स किंवा काही तुमचे आयडिया असतील तर सांगा, आणि तुमचे अनुभव इथे एक्झॅक्टली सांगा. आहे तुम्ही आहे ना माझ्या नंबर तुमचा, पण आता कसं झालं मी शाळेत थोड्या जुन्या काढायला लागले, त्यामुळे दोन वर्ष झाले माझ्या लॉट झाल्यानंतर मग मित्रांनो, आपल्या शेडमध्ये 5 बोकडे विकण्यासाठी आहेत. 5 बोकडे उस्मानाबाद बिटल क्रॉस आहेत. तर यापैकी इथे पुढील हे एक बोकड आहे. तसेच इथे आणखी 2-3 आहेत, आणि तिकडचा जर एक शेवटचा कप्पा बघितला तर त्या कप्प्यामध्ये बाकीचे आहेत. तर ज्यांना कोणाला उस्मानाबादी बिटल क्रॉस घ्यायचे आहेत त्यांनी कमेंट करून त्यांच्या डिटेल्स पाठवा. तर आपला जर ॲड्रेस विचारला तर आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहोत, माढा तालुका, आणि टेंभुर्णीजवळ आमचं गाव आहे. तर तिथून हा
माल किंवा जी बोकडाचे क्वांटिटी आहे ती दिली जाईल. तर ज्यांना कोणाला जेन्युइन घ्यायचं आहे त्यांनी विचारा. तसेच आपल्या शेडबद्दल माहिती असणारे व्हिडिओ डिटेल्स आपण या चॅनलवरती टाकत असतो. तर तिथे तुमचे काही डाऊट्स क्वेश्चन्स असतील ते कमेंटमध्ये सांगा.